या ठिकाणी आणखी एक महिला बेशुद्ध पडलेली आहे। आपण बघू शकता की दुसरी एक महिला, त्यांना या ठिकाणी जे महिला आहेत ते रात्रीच्या कडकडी बेशुद्ध झालेली आहे महिला, त्यांना पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात। पगार थकल्यामुळे इथे अन्नत्याग आंदोलन या शालार्थ शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि इथे या महिलेची प्रकृती बिघडलेली आहे। दोन महिला त्यांची प्रकृती इथे बिघडलेली आहे। पहिले एका महिलेची प्रकृती इथे बिघडली, ती बेशुद्ध झाली। त्यानंतर आता ही दुसरी महिला आहे जिची प्रकृती इथे बिघडलेली आहे आणि ती बेशुद्ध झालेली आहे। नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे हे आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये महिला बेशुद्ध झाल्या, महिला इथे रडू आणि ओरडून सांगत आहेत की आमच्या मागण्या पूर्ण करा, मात्र प्रशासनाकडून कोणी आलं नसल्यामुळे महिलांचा आक्रोश वाढलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता दोन महिला इथे बेशुद्ध झालेल्या आहेत, मात्र मेडिकलसाठी उपाययोजना करायला येत आहे, मात्र प्रशासनाकडून कोणी उपाययोजना अद्यापही आलेली नाही आहे या ठिकाणी। आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी सुविधा सुद्धा उपलब्ध नसल्याचं दिसतंय आणि या महिलेला शुद्धीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय। ही महिला इथे बेशुद्ध पडलेली आहे। दोन महिला इथे बेशुद्ध झालेल्या आहेत। नागपूरमध्ये हे महिलांचं आंदोलन जे सुरू होतं, गेल्या 10 महिन्यांपासून त्यांचा पगार त्यांना मिळालेला नाहीये। पगार थकल्यामुळे हे आंदोलन केलं जात होतं, अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स आलेली आहे, या दोन्ही महिलांना प्रथम उपचारासाठी नेण्यात येत आहे। आपण पोलिसांना सुद्धा हात लावू देत नाही, या महिला एवढ्या आक्रोश झालेल्या आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस उचलायला आले होते महिलांना, मात्र पोलिसांनाही हात लावू देत नाही आहे आंदोलन करत आता महिलांना। प्रथम उपचारासाठी आता तिथे पोलीस कर्मचारी देखील पोहोचलेले आहेत। ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचलेली आहे।